खूप प्रसिद्ध आहोत. पण ज्यावेळेला सुरुवातीचा काळ होता आमचा म्हणजे 2001 साली आता मला सांगा की आधी म्हणजे मंडळ जे होते ते खूप कमी होते आणि आता म्हणजे रिसेंटली 2025, 24 आणि 23मध्ये मंडळ खूप वाढले. तर याबद्दल थोडाफार तुम्ही सांगा. पूर्ण पारंपरिक म्हणजे ह्या उत्सवाला पारंपरिक रूपच म्हणजे गणेश जन्म साजरा करायचा आम्हाला धांगडधिंगांना साजरा करायचा. आमची ही मूर्ती आहे जी पूर्णपणे मातीची मूर्ती आहे. तर मला सांगा की स्टार्टिंग 2001 मध्ये आपला या गणरायाची स्थापना झाली, तर त्यावेळेला मला लोकांचा काय विचार होता की मागे गणपती आता हे नवीन काय काय एक रिझन होतं आणि काय ते फीडबॅक होती. जय गणेश मित्रांनो आणि नमस्कार मंडळी. आज मी आलो आपल्या एक सुप्रसिद्ध मंडळाकडे ज्याचं नाव आहे लालबाग परळीमधला हा सुप्रसिद्ध मंडळ. मागी गणोत्सव हा मंडळ खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप चांगल्या रीतीने करत असतो. परंपरा, जिद्द आणि एकता जर हे तुम्हाला बघायचं असेल तर आपला लालबाग परळीमधला हा जुना मंडळ म्हणजेच खापरादेव मागे श्री गणपती मंडळ. या मंडळाला 25 वर्ष झाले आणि आमच्यासोबत आहे मंडळाचे जुने पदाधिकारी. तर चला मग या दादांना विचारूया मंडळाची हिस्ट्री काय आणि अजून काय विचारूया. तर फॉलो नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग एवढं सुरुवात करूया. जय गणेश. जय गणेश. जय गणेश. जय गणेश. कसं आहे तुम्ही? मस्त एकदम छान. खूप खूप धन्यवाद दादा की तुम्ही म्हणजे टाइम दिला इतकं. आणि आय नो की म्हणजे तुम्ही खूप बिझी असतात. ॲक्च्युली हे मंडळाचा खूप इम्पॉर्टंट टाईम असतो. मंडळाचं डेकोरेशन, थीम आणि भरपूर काही कामं असतात. स्टार्ट करूया की दादा आपल्या मंडळाची म्हणजे हिस्ट्री काय, हे मंडळ स्टार्ट कसं झालं आणि काय प्रॉब्लेम फेस केले तुम्ही. सांगायचं झालं तर इच्छापूर्ती मागेची गणेश आता सध्या आम्ही या नावाने खूप प्रसिद्ध आहोत. पण ज्यावेळेला सुरुवातीचा काळ होता आमचा म्हणजे 2001 साली ज्यावेळेला आम्ही हा उत्सव करण्याचं ठरवलं त्यावेळेला आम्ही सगळी मुलंच यंग मुलांनीच हे ठरवलं. आणि ह्या ज्यावेळेला उत्सव करताना फार कठीण परिस्थितीत आम्ही हा उत्सव चालू केला. म्हणजे त्यावेळेला काही लोकांचं मत म्हणजे आमच्यातलेच काही मंडळातली जी मुलं होती त्यांना आपण हा उत्सव करूया का की करूया नको ह्यामध्ये आमचे दुमत होते. म्हणजे एक जण म्हणत होते की आपण करूया, एक जण म्हणत होते की आपण नको करूया. कारण हा एवढा पावित्र पूर्ण उत्सव आहे तो आपण करू शकू की नाही ह्याच्यामध्ये आम्ही होतो. आणि त्यावेळेलाच्या परिस्थितीमध्ये आमच्याकडे साधी आमच्या मंडळाची जागा नव्हती. आमच्याकडे पैशाने आमचं मंडळ फार कमी होतं म्हणजे कुंकूत होतं. म्हणजे ह्या बाप्पाचा उत्सव करताना आम्हाला खूप अडचणींना फेस करावं लागणार हेही सुद्धा माहिती असून सुद्धा आमच्यातले म्हणजे त्यावेळेचे जुने जे पदाधिकारी होते ज्यांच्या मनामध्ये हा पहिला संकल्प आला की आपल्याला हा मागी गणेश उत्सव म्हणजे जो गणेश जन्म आहे म्हणजे जो गणपती बाप्पाचा जन्म आहे तो जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे ही जी कल्पना त्यांच्या मनात आली. म्हणजे तिथे प्रसाद बेलकर असेल, सतीश तिवारी असेल, बरेचसे असे आमचे सभासद आहेत त्यांच्या मनात हा उत्सव करायचा. म्हणजे मी कटाक्षाने सांगेन की त्यावेळेला हा उत्सव करण्याचा मी विरोधात बोलू शकत नाही पण हा उत्सव आपण पेलवू शकतो का, करू शकतो का ह्या विचारांचे आम्ही होतो. पण बोलतात ना की त्यांची ती मेहनत आणि आमच्या ह्या सर्व सभासदांची मेहनत ती फळाला आली. आणि त्यावेळेला म्हणजे आमच्याकडे रुपया नसताना सुद्धा म्हणजे त्यावेळेला आम्हाला बऱ्याचशा म्हणजे आमच्या मंडळाचे डेकोरेटर्स असतील जितेंद्र तावडे त्यांनी आम्हाला डेकोरेशनसाठी मदत केली. मग निर्मलक्ष आर्ट म्हणून असतील जे संतोष जगतापकर त्यांनी आम्हाला थोडीफार मदत केली. त्यांचं पण व्हिडिओ शूटिंगचं हे होतं. म्हणजे अशा बऱ्याचशा लोकांनी म्हणजे नाव घेऊ जास्त लोकांची नाव घेऊ शकत नाही कारण आपल्याला थोडंच आहे पण बऱ्याच लोकांनी आम्हाला इथे मदत केली, चांगली मदत करून मग आम्ही हा उत्सव पूर्ण उत्सव सुरुवात केली. आणि एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही हा उत्सव चालवला. ओके दादा आम्हाला हे सांगा फक्त की गणेश चतुर्थी आणि मागी गणपती या दोघांमध्ये डिफरंट काय, कारण खूप लोक आता पण कन्फ्यूज आहे स्पेशली इन मुंबई, आउट ऑफ मुंबई, सुरत, गुजरात, वडोदरा. तर थोडाफार आम्हाला एक्सप्लेन करा. गणेश चतुर्थी असते ही लोकमान्य टिळकांनी साजरी केलेला उत्सव आहे सगळ्यांना माहिती आहे की जनजागृती होण्यासाठी लोकमान्य टिळकांनी हा केला असतो. पण गणेश जयंती आहे हा गणपती बाप्पाचा जन्मोत्सव आहे आणि हा जन्मोत्सव करताना खूप पावित्र्य पाळावं लागतं आणि बऱ्याच ठिकाणी कमी होतं. म्हणजे आमच्या मते म्हणजे मला असं वाटतं की मुंबईतलं आमचं तिसरं उत्सव मंडळ असेल. पहिलं हे आहे आपल्या गिरगावातली आणि एक दादरचं दुसरं आहे आणि तिसरं आम्ही जो उत्सव करतो तो हा उत्सव मुंबईत कुठेच होत नाही. म्हणजे सकाळी 5:30ची काकड आरती ते संध्याकाळी 7:30 जसं सिद्धिविनायक मंदिरमध्ये हा नाविन्यपूर्ण उत्सव केला जातो त्याचप्रमाणे आमच्याकडे हा उत्सव केला जातो. मग त्यात गणेशा घाला, सत्यनारायणाची महापूजा आली, पूर्णपणे धार्मिक सोहळा आम्ही हा साजरा केला जातो. आणि आमच्या बाप्पाचं जर तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं झालं म्हणजे हा गणेश जयंती उत्सव साजरा केला आणि त्याचं वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं गेलं तर आमची स्वतःची जी आज या रूममध्ये आपण जी बसलो ही रूमही आमच्याकडे नव्हती. आणि दुसऱ्याच वर्षी आम्ही आमच्या बाप्पाला नवस केला होता की
तुझ्या कृपेने आमची ही रूम व्हावी आणि खरोखरच त्याच्या कृपेने आमची आज ही रूम झाली आणि म्हणूनच या बाप्पाला आज इच्छापूर्ती हे नाव पडले, कारण तो सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो. म्हणजे आमच्याकडे पैसे नसतानाही आमच्या मंडळातील सर्व सभासदांनी मुलांनी स्वतःचे घरातले दागिने घाण ठेवून आम्ही ही रूम घेतलेली आहे आणि फार कठीण काळामध्ये हा उत्सव आम्ही मोठ्या थाटामाटात साजरा केला. ओके दादा, आम्हाला सांगा की आधी म्हणजे मंडळ जे होते ते खूप कमी होते आणि आता म्हणजे रिसेंटली 2025, 24 आणि 23मध्ये मंडळ खूप वाढले, तर याबद्दल थोडाफार तुम्ही सांगा. सांगायचं झालं तर खरोखर जनजागृती झाली असेल लोकांमध्ये. एक ह्या मागे गणेशाचा खूप उत्साह लोकांमध्ये झाले. म्हणजे पावित्र्य तर आहेच, पावित्र्य पाळायचं, पण लोकांचं आम्ही ज्यावेळेला ज्या आमचे मूर्तिकार आहेत जे रमेशजी जावले त्यांच्याकडे ज्यावेळेला आमची मूर्ती त्यावेळेला आमची एक मूर्तीने अजून एक मोठी मूर्ती, अशा दोनच मूर्त्या त्यांच्याकडे. पण आज मला वाटते हा मागे गणेश जयंती उत्सव घरोघरी साजरा केला जात आहे आणि सार्वजनिक उत्सव मंडळे पण खूप सारी सार्वजनिक उत्सव मंडळ झालेली आहेत की जे मागे गणेश जयंती उत्सव साजरा करत आहेत. आज म्हणजे लोकांना ह्या उत्सवाचं म्हणजे जसं गणपती बाप्पाचं काय बोलतात ते काय प्राबल्य आहे त्याचं, हे प्राबल्य मला वाटतं समजलं असेल आणि लोक हा उत्सव म्हणजे जसा गणेश चतुर्थी साजरी केली जाते तशीच आज ही मागे गणेश जयंती उत्सव ही सगळ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला. मला वाटतं याचं स्वरूप एवढं मर्यादित न राहता हे अजून खूप वाढेल आणि नक्कीच वाढलं जाईल असं म्हणतो. ओके दादा, आताच्या टायमाला म्हणजे मूर्ती खूप वाढत चालली आहे, हाईट पण वाढवतं, तर आपला गणपतीची मूर्ती तेवढीच ठेवली आहे स्टार्टिंगपासून, तर काय एक रिझन आहे? रिझन सांगायला गेलं तर आम्ही जसं पहिल्यापासून मी बोलत आलो की पूर्ण पारंपरिक म्हणजे ह्या उत्सवाला पारंपरिक रूपच म्हणजे गणेश जन्म साजरा करायचा आम्हाला धांगडधिंगांना साजरा करायचा. आमची ही मूर्ती आहे जी पूर्णपणे मातीची मूर्ती आहे आणि त्याचं पावित्र्य आम्ही आजपर्यंत म्हणजे आज आमच्या गणेश उत्सवाला 26वं वर्ष आहे आमचं आणि या 26व्या वर्षी पण आम्ही आमच्या कुठल्याच कार्यक्रमात बदल केलेला नाही आहे. मग ती काकड आरती असो ती 5:30ला तर 5:30लाच होणार, संध्याकाळची 7:30ची आरती तर 7:30लाच होणार, मग तिथे कुठलंही येणार नाही. मग कुठल्याही कार्यक्रमासाठी आम्ही त्यांची वेळ वाढवत नाही किंवा काय नाही. पूर्ण जसं सिद्धिविनायक मंदिरातल्या आरती होतात त्याचप्रमाणे इथे आरती होतात आणि लोक मला वाटतं भाविक त्या आरतीसाठी खूप श्रद्धेने इथे येतात आणि या आमच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पण खूप भाविक इथे श्रद्धेने येतात. ओके दादा, मला फक्त एवढं सांगा की आजच्या टायमाला आहे ना मंडळ फक्त म्हणजे मंडळ नाही राहिले, कॉम्पिटिशन म्हणजे फॉर एक्झाम्पल आगमनमध्ये आगमन पण नाही राहिलं, कॉम्पिटिशन झालं, व्हिडिओग्राफी म्हणा, फोटो म्हणा किंवा काही म्हणा. तर आम्हाला थोडंफार ते सांगा की गेल्या वर्षी आपला रौप्य महोत्सवी वर्ष होता, तर त्या टायमाला मंडळाने म्हणजे एक कॉम्पिटिशन ठेवलं होतं आणि काय काय कार्यक्रम ठेवले होते आम्हाला? गेल्या वर्षी आमचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं. प्रथमच आम्ही आमचा हा गणपती बाप्पाच्या गाभाऱ्यामध्ये लोकांना एंट्री होती. आमच्या बाप्पाच्या समोर कोण जाऊ शकत नाही, म्हणजे पुढ्यात बाप्पाला आमच्या हात लावायला कोणालाच परमिशन नाही, कारण आमचं पावित्र्य एवढं असतं की आमच्या मंडळातील म्हणजे जसा माघ महिना आरंभ होतो ती जी अमावस्या असते तेव्हापासून ते आमचं गणपतीचं विसर्जन होईपर्यंत पूर्ण आमच्या विभागातील बोलता येणार नाही, पण तरी पण आमच्या इमारतीतील सगळेच लोक मांस मच्छी मटण खात नाहीत, असं एवढं पूर्ण पावित्र्य आहे आमचं. आणि 25वं वर्ष ज्यावेळेला आम्ही साजरं करायची सुरुवात केली त्यावेळेला आम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे आमची जी टीम होती त्या टीमने चांगल्या प्रकारे त्याचं सोशल मीडिया असेल किंवा काय असेल ज्या कॉम्पिटिशन आम्ही ठेवल्या त्या लोकांसाठी ठेवल्या. म्हणजे आज हा उत्सव आमचं एक उद्दिष्ट ठेवले आम्ही की हा उत्सव लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हे गणेश जन्म जो काय महत्त्व आहे हे त्याचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यासाठी आम्ही कॉम्पिटिशन ठेवली होती. प्लस चांगले कार्यक्रम पण केले जसं साई भजन असेल, साई लीला असेल, असे चांगले आमच्याकडे पूर्णपणे धार्मिकच उत्सव होतात. पूर्ण 25 वर्षाचं गेल्या वर्षी आम्ही म्हणजे नाविन्यपूर्ण कार्यक्रम केले, तसेच वर्षभर पण आमचे चांगले नाविन्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमांची आम्ही इथे सांगड घालण्याचा प्रयत्न करतो, पण त्यातूनही धार्मिकता जपण्याचा आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. ओके, तर आता मला सांगा की स्टार्टिंग 2001मध्ये आपला या गणरायाची स्थापना झाली, तर त्यावेळेला मला लोकांचा काय विचार होता की मागे गणपती आता हे नवीन काय एक रिझन होतं आणि काय ते फीडबॅक होती? फीडबॅक बोलायला गेले तर मी तुम्हाला जसं सांगितलं तसं 2001 साली ज्यावेळेला हा उत्सव सुरुवात झाला तेव्हा लोकांकडची पण फीडबॅक अशी होती की हा पूर्णपणे उत्सव जो आहे तो कंटिन्यू होईल का, हे तुम्ही जे पावित्र्य ते पाळू शकाल का, अशी लोकांची फीडबॅक होती. म्हणजे कुठं लोकांना कशाला आम्हाला स्वतःला वाटलं नव्हतं की आम्ही एवढा हा धार्मिक उत्सव इतक्या चांगला आणि सहजतेने म्हणजे बोलतात ना हे शिवधनुष्य पेलायची जी ताकद आहे ही खरोखर आम्हाला आमच्या इच्छापूर्ती मागेची गणेशानेच दिलेली आहे. कारण हे पेलणं आमच्यासाठी फार कठीण होतं, पण ते आम्ही पेलवून दाखवलेलं आहे. कारण आमच्याकडे असलेल्या सभासदांची जी तुम्ही ब्रिगेड बघाल, ही ब्रिगेड पूर्ण यंग ब्रिगेड आहे. आमच्याकडे जास्तीत जास्त वयोवृद्ध आमच्या पाठीशी नसले तरी पण ह्या यंग ब्रिगेडने करून दाखवले असं म्हणू शकतो की आपण हा उत्सव चांगल्या प्रकारे केला आहे. म्हणजे त्याचं नाविन्यपूर्ण
म्हणजे त्याचं तुम्हाला बोलू शकतो मी का पारंपरिकपणा जे सगळं धार्मिकता आहे ही धार्मिकता आम्ही जपलेली आहे. त्याचं कारणच ते की आम्ही मूर्ती पण चेंज नाही केली. आमची मूर्ती पण सेम हाईट सेम. आम्हाला कॉम्पिटिशन नाही करायची कोणाला. आम्हाला कॉम्पिटिशन मूर्तीमध्ये किंवा कॉम्पिटिशन वेगळ्या ह्याच्यामध्ये करण्यापेक्षा आमची कॉम्पिटिशन असेल की आमची धार्मिकता टिकली पाहिजे आणि ही धार्मिकता लोकांपर्यंत पोचली पाहिजे. हे आमची कॉम्पिटिशन असेल. ओके दादा, स्टार्टिंगमध्ये आपला गणपतीचा फंडिंग किती होती आणि डेकोरेशन वगैरे काय सिम्पल होतं किंवा एक भव्य दिव्य होतं? म्हणून सांगतो की स्टार्टिंगमध्ये आमची फंडिंग तर नव्हतीच. आम्ही दुसऱ्यांकडनं डेकोरेशन आणलं होतं. म्हणजे तुमच्या माहितीसाठी असेल चिखलवाडीतील जो गणपती आहे, चिखलवाडीत गणपती बसायचा ज्या वेळेला भाद्रपद महिन्यातला जो गणपती बसतो तो चिखलवाडीत बसायचा, त्यांचं डेकोरेशन आम्हाला 1 वर्ष आणलं होतं आम्ही आमच्यासाठी. मग छोटं डेकोरेशन आम्ही छोटे डेकोरेशन पण आम्ही स्वतः नवीन डेकोरेशन केले. पण आमची कुवत म्हणू नाही शकत, पण तेवढा पैसा आमच्याकडे नव्हता. आमच्या मंडळाकडे तेवढा पैसा नव्हता. आमची स्वतःची वास्तू नव्हती. तरी पण हे बोलतात ना की आम्ही हे पेलवलं आणि आज हा जो उत्सव ह्या उत्सवाला मोठं स्वरूप आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता तर आम्ही डेकोरेशन खूप चांगलं करतो. प्रश्नच नाही की त्या डेकोरेशनमध्ये आम्ही नाविन्यपूर्ण डेकोरेशन पहिल्यापासून करत आलो आहे. चांगले डेकोरेशन वेगवेगळे. आणि आता पण ती पारंपरिकपणा आणि तोच हे जपण्याचा आमचा प्रयत्न. दादा, गेल्या वर्षी आपलं गणपतीचं डेकोरेशनचं काय थीम होतं आणि काय एक बजेट होतं? म्हणजे एक खर्च एक बोलू शकतो फॉर एक्झाम्पल म्हणजे एक अंदाज बोला, प्रॉपर सांगू नका, एक अंदाज बोला मला. गेल्या वर्षीचं आमचं गणपतीपुळेची थीम होती. म्हणजे गणपतीपुळेचे जे बाप्पा आहेत त्या बाप्पाची पूर्ण आम्ही ते मंदिर इथे बनवलं होतं. म्हणजे मला वाटतं मुंबईमध्ये नक्कीच, म्हणजे मी चुकत नसेल पण मुंबईमध्ये नक्कीच पहिल्यांदाच आपण गणपतीपुळेचं मंदिर साकारलं होतं. हे आतापर्यंत कोणीच साकारलं नव्हतं. ते मंदिर आम्ही इथे साकारलं आणि ते थर्माकॉल, तुमचं फोम आणि प्लायवूड वगैरे ह्या सगळ्यांचं मिक्सर करून त्यांनी खूप सुंदर असं हे त्यांनी बनवलं होतं. डेकोरेशन बनवलं होतं. म्हणजे मोडक साहेब आहेत, त्या मोडक साहेबांनी ते डेकोरेशन पूर्ण इथे साकारलं होतं. आणि त्याचा अंदाजित खर्च म्हणजे सांगायचं झालं असेल तर तो 7.5 लाख रुपयापर्यंत त्याचा खर्च होता. म्हणजे पहिल्यांदाच आमच्या ह्या 25 वर्षामध्ये आम्ही पहिल्यांदाच तो खर्च केला होता. नाही तर आमचा डेकोरेशनचा दरवर्षीचा खर्च जर तुम्ही बघायला गेला तर तो 1 लाखाच्या आतच असायचा. कारण आम्ही डेकोरेशनवर जास्त खर्च करण्यापेक्षा आम्ही जास्तीत जास्त विचार करायचो की बाकीचं आम्हाला काय करता येईल का, लोकांसाठी काय करता येईल का, हे आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असायचा. आणि त्यामुळे आम्ही आज जो गेल्या वर्षी 25व्या वर्षी केला तो पहिल्यांदाच आज तो खर्च केला. पण तो करतानाही आम्ही कुठलंही भान आमचं विसरलो नव्हतो. त्याची पारंपरिकपणा म्हणजे आमची जी परंपरा ती तोडली नाही. भले आमच्या गणपती बाप्पाच्या जवळ आमचे भाविक गेले, आम्हाला ती वाटत होतं की त्यांना लोकांची पण आम्हाला हे होती की तुम्ही आम्हाला गणपती समोर जायला देत नाही, लांबून आम्हाला दर्शन घ्यायला भेटतं. पण गेल्या वर्षीच्या लोकांची फीडबॅक आहेत, ते फीडबॅक ऐकून खरोखर अतिशय म्हणजे मनाला प्रसन्नता वाटली. कारण लोकांना अक्षरशः गणपतीला समोरासमोर त्यांना भेटल्याचा त्यांना भास झाला, आनंद झाला. खूप सारे लोक होते की त्या डेकोरेशनच्या आतमध्ये बसून तिथे आपलं पठण करत होते, तिथे ते श्रद्धेने बसवत होते, तिथे त्यांचे श्लोक असेल, त्यांची श्रद्धा असेल ती तिथे बसून आपल्या बाप्पासमोर ते मांडत होते आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. ओके दादा, आपले मंडळाची मूर्ती यांचे मूर्तिकार कोण आहे? स्टार्टिंगमध्ये मूर्तिकार कोण होते? सगळ्यात पहिले मूर्तिकार होते पोहेकर. ओके. मग नंतर आम्ही त्यांची थोडीशी हे आम्हाला अडचण भासायला लागली, त्यामुळे मग त्यांना आम्ही बदलून मग आम्ही रमेश रावले म्हणून आहेत त्यांच्याकडे आम्ही ही मूर्ती दिली आणि खरोखर अतिशय सुंदर अशी आमची मूर्ती त्यांनी बनवलेली आहे. म्हणजे मी सांगेन की आम्हाला खूप त्यांनी मदत केली. म्हणजे आजच्या काळामध्ये आमच्या गणपती बाप्पासाठी मदत करणारे म्हणजे ते पहिले मूर्तिकार मला असं वाटतं की आम्हाला खूप म्हणजे चांगली मदत केली की आमच्याकडनं त्यांनी कुठलीही पैशाची अपेक्षा न करता ही मूर्ती कशी घडवता येतील चांगली मला हाच त्यांनी जास्त प्रयत्न केला. आणि त्यांनी आमच्या बाप्पासाठी स्वतः त्याचा जो साचा बोलतात तो साचा तयार करून ठेवलेला आहे. त्यामुळे आमच्या गणपतीमध्ये तुम्ही दरवर्षी जर बघाल तर कुठलंच तुम्हाला वेगळं पण दिसणार नाही. असं वाटेल की ती गेल्या वर्षीचीच मूर्ती परत ह्या वर्षामध्ये असं एवढं त्यांनी नाविन्यपूर्ण त्यांनी ठेकून ठेवलेलं आहे. ओके दादा, आम्हाला फक्त एवढं सांगा की आपला गणपती जो आहे लोक काय करतात की कॉम्पिटिशन म्हणजे करतात की 35 फुटं 40 फुटं पण विसर्जन प्रॉपर करत नाही. मी गिरगाव सफारीला पण बघितलं भाद्रपदमध्ये की विसर्जनचा प्रॉब्लेम असतो. तर आपल्या गणपतीचं विसर्जन कुठे होतो आणि कसं करता तुम्ही? आपलं गणपती म्हणून आम्ही मूर्तीची उंची न वाढवण्याचं आमचं कारण असते की आपल्याला विसर्जन म्हणजे बाप्पा जसं बसवतो ना तसंच त्याचं विसर्जन पण एक चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. मग विसर्जन करताना त्यांना कुठलीही अडचण येता नाही पाहिजे ह्याच आमचा विचार होता. त्यामुळे आमची मूर्ती पण छोटी आहे आणि आम्ही बोटीतून एकदम व्यवस्थित आतपर्यंत म्हणजे शिवाजी पार्कला आमची मूर्तीचं विसर्जन होतं. तिथे आमचे कोळी बांधव आहेत, ते आम्हाला मदत करतात. रॉयल म्हणून नाव आहे त्या, खूप आम्हाला ते चांगली मदत करतात. पहिल्यापासून म्हणजे ते आमच्या मूर्तीचं विसर्जन तेच करतात. आज आम्ही म्हणजे एकदम पारंपरिक पद्धतीने चांगल्या पद्धतीने असं कुठलंच त्याच्यामध्ये बोलतात ना की विटंबना हा प्रकार होऊ शकत नाही आमच्या हातातून आणि तो त्यांनी पूर्णपणे आम्ही जपलेला आहे
आणि पारंपरिक पद्धतीने एकदम आतमध्ये समुद्राच्या एकदम खोलवर आतमध्ये हा आमच्या बाप्पाचा आम्ही विसर्जन. ओके दादा, सर्वात इम्पॉर्टंट मंडळामध्ये म्हणजे फंडिंग. आपली मंडळाची फंडिंग कशी असते? म्हणजे स्पॉन्सरशिप्स, मग सेल्समॅन वगैरे. म्हणजे फंडाची फंडिंगचं बोलायला गेलं तर आम्ही ना जास्तीत जास्त पैसे आमच्या मंडळातली मुलंच काढतो. ओके. आम्ही बाहेर वर्गणीसाठी फिरतो. आम्ही आमच्या ह्या 4 इमारतीमध्ये अजिबात वर्गणी कोणाकडनं घेत नाही. सहकुशीने लोक फाडतात. सहकुशीने आमच्या बाप्पाकडे येणारे लोक भाविक आहेत जे स्वतः सहकुशीने इथे वर्गणी फाडतात. प्लस आम्ही स्पॉन्सर्स बघतोच. आता स्पॉन्सर, कारण काय एवढा मोठा उत्सव जर साजरा करायचा तर आपल्याला पैसे तर लागणारच आहे आणि पैशाचं सोंग कोण करू शकत नाही. त्यामुळे आम्ही तो प्रयत्न करत असतो की जास्तीत जास्त कॉर्पोरेटमधले म्हणजे चांगल्या ज्या कंपन्या त्यांच्याकडनं कसं आम्हाला हे मिळेल, स्पॉन्सरशिप मिळेल. प्लस आपले राजकीय पक्ष आहेतच आम्हाला मदत करण्यासाठी, कारण आमचे चांगले संबंध आहेत सगळ्यांशी आणि त्या संबंधांचा आम्ही तिथे उपयोग घेतो आणि त्यांच्याकडनं पण मदत घेतो जे राजकीय. प्लस आमच्या मुलांकडून फंडिंग करतो. हाच आमचा सोर्स आहे. ओके दादा, गेल्या वर्षी मी आलो होतो. 3रा किंवा 4था दिवस होता. खूप क्राऊड होतं. लाईन तर खूप लांब होती. तर जेव्हा ते लोक येत होते तेव्हा तुमची काय भावना होती, मंडळाची काय भावना होती? म्हणजे आमची भावना बोलली तर मी म्हणून म्हटलं ना की पहिल्या वर्षी जो उत्सव साजरा केला त्यावेळेला हा उत्सव साजरा करताना आम्ही हा विचार कधीच केला नव्हता की आमचा उत्सव एवढ्या उंचीला पोहोचेल. म्हणजे आज त्याची जी उंची बघतोय ती आम्हाला खरंच मनाला आनंद होतो की गेल्या वर्षीची लाईन आमच्या बाप्पाला, आम्ही असं म्हणत नाही की आमच्या बाप्पाची लाईन वाढलीच पाहिजे, पण लोक इथे येणारी जी लोक आहेत ना ही खरोखर श्रद्धेने येणारी लोक आहेत. आज प्रत्येक आम्हाला म्हणजे आम्ही जिथे जिथे वर्गणीला जातो ना तिथे आम्ही ज्यावेळेला वर्गणी काढायला जातो तेव्हा लोक आम्हाला विचारतात की अरे आज ह्या वर्षी उशिरा का झाला, लेट का आले तुम्ही वर्गणी केला. म्हणजे असं स्वतःहून लोकांची इच्छा असते की त्यांना कळवायला पाहिजे असतं की गणपती कधी येणार आहे, तुमचा मागे उत्सव. आम्हाला बाहेर पण लोक विचारायचे तुमचा कधी आहे उत्सव, कधी आगमन आहे तुमच्या उत्सवाचं. त्यामुळे ती लाईन ज्यावेळेला वाढते आणि ज्यावेळेला श्रद्धेने आता लोक आमच्याकडे भाविक ज्यावेळेला आमच्याकडे येतात आमच्या बाप्पाचं दर्शन घेतात खूपच आनंद होतो. कारण आज आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीतरी चांगलं अचीव केलेलं आहे. इथे आज आमच्या बाप्पाने आमच्या पाठीशी बोलतात ना, पाठीशी एकदम आशीर्वादाचा बोलतात त्यांनी दिल्या, म्हणजे इच्छा पूर्ण करणारी इच्छापूर्ती. म्हणजे बरेचसे असे किस्से आहेत इथे आपण ते जे सांगू शकतो की इथे असे आहेत की त्याच्यामध्ये लोकांच्या खूप साऱ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत म्हणाले. ओके दादा, जसं तुम्ही म्हणाले इच्छा पूर्ण झाली, तरी आम्हाला एक गुजबम मुवमेंट सांगा की कोणाची म्हणजे काय इच्छा होती ती पूर्ण झाली, एक आम्हाला थोडाफार. सुरुवातीलाच मी सांगितलं की आमची स्वतःचीच म्हणजे आमच्या मंडळाची इच्छा होती. आम्ही ज्यावेळेला पप्पा आमचा पहिल्याच वर्षी आमच्याकडे बसला त्यावेळेला आमची जागा नव्हती. म्हणजे मी सांगेन की माझ्या घरातून म्हणजे आमच्या घरातून सगळे आमची मुलं तिथून आंघोळ करून, आमच्या बाप्पाचं एक हे आहे की तिथे कोणीही आंघोळ केल्याशिवाय जाऊ शकत नाही वरती त्याची पूजा करण्यासाठी. हे आमची विशेषता आहे आणि आम्ही ती विशेषता जपून ठेवता यायला माझ्याच घरातून लोक आपली मुलंच आंघोळ करून ते बाप्पाकडे येत होते. आणि त्यावेळेला आम्ही पहिल्या वर्षी आमच्या पूर्ण सर्व सभासदांनी सर्व मुलांनी आमच्या एक बाप्पाला सांगणं केलं होतं की बाप्पा तुझ्याच ह्या जागेवर तुझ्याच पाठीमागे आमची जागा झाली पाहिजे. आणि खरोखर आमचा बाप्पा समोर त्या मैदानात बसतो आणि त्याच्याच पाठीमागे आज आमची ही वास्तू झालेली आहे. आणि असे खूप सारे किस्से आहेत म्हणजे बोलण्यासारखे किस्से आहेत. कोणाचं लग्न जमत नव्हतं त्यांची इथे लग्न जमलेली आहेत, कोणाला मुलं होती त्यांची इथे मुलं झालेली आहेत. म्हणजे अशा बरेचसे किस्से आहेत. लोकांना घरं मिळालेली आहेत. म्हणजे आज आमच्या बाप्पाला लोक ते वस्तुरूपी जेव्हा वस्तू देत आहेत, काही वस्तू त्यांचे नवस पावल्यावर ज्यावेळेला त्यांच्या वस्तू आमच्या ह्या बाप्पाकडे जेव्हा ते लोक देत आहेत त्यावेळेला आम्हाला कळते की अरे याचा हा नवस पावला, याचा हा नवस झाला, असं आम्हाला दिसतं. ओके सो गाइज, अभी मैं एक ऐसा प्रश्न पूछने वाला हूँ जो मेरे चैनल पे पहली बार होने जा रहा है. दादा आम्हाला हे सांगा, आपला लाडका गणपतीचं आगमन कधी आहे आणि किती तारखेला आहे, काय काय त्यामध्ये खास आकर्षण आहे? यावर्षी आमच्या बाप्पाचं आगमन आहे 21 तारखेला आगमन आहे. संध्याकाळी ठीक 7 वाजता म्हणजे लवकरात लवकर सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण का लवकरात लवकर सुरू केले तर आम्ही ज्या स्पर्धा ठेवतो, ज्या रील स्पर्धा असतात, फोटोग्राफी स्पर्धा, त्यांना पण ह्या स्पर्धेमध्ये त्यांना चांगलं पिक्चरायझेशन करायला मिळालं पाहिजे. कारण काळोखात त्यांना पिक्चरायझेशन करता येत नाही. तर आम्ही असा विचार करतो की लवकरात लवकर ते आगमन आम्ही सुरू करायचं 21 तारखेला, त्याचं आगमन करून त्यात असेल. अच्छा, तर मला एक लास्ट प्रश्न माझा एक लास्ट प्रश्न आहे की मंडळामध्ये ना एक बोलतात की म्हणजे 2 ग्रुप असतात, काही ग्रुप ऐकतो आणि काही ग्रुप नाही ऐकत. तर त्यामुळे कार्यक्रममध्ये पण एक कुठे ना कुठे फॉल्ट पडतं आणि कुठे ना कुठे मंडळामध्ये पण फॉल्ट पडतं. त्यामुळे कार्यक्रम झालं पण त्या कार्यक्रम करताना कुठे ना कुठे एक प्रॉब्लेम पण फेस करावा लागतो. आपल्याला मूर्तिकारला पण फेस करावा लागतो आणि जेव्हा मूर्ती बनते तेव्हा त्या टायमाला पण खूप एक स्ट्रेस बोलू शकतो. तर एक आम्हाला सांगा तुमच्या मंडळाबद्दल एक थोडाफार आम्हाला शॉर्टमध्ये सांगा.
नाही, असं कधीच नाही झाले आमच्याकडे. कारण मी असं हे नाही सांगत की 2 ग्रुप आणि हे, पण आमच्या गणपती बाप्पाच्या ज्या वेळेला कार्यक्रम असतो त्याला इथे ग्रुप आणि ह्याचा प्रश्नच येत नाही. कारण डिसिजन मेकर हे पूर्ण खापरादेव मंडळ असतं आणि ह्या पूर्ण उत्सवावर जे अधिपत्य आहे ते खापरादेव मंडळाचंच अधिपत्य आहे. ते कार्यक्रम ठरवणं, त्याचं नियोजन करणं आणि त्या नियोजन करताना आपलं नाविन्यपूर्ण म्हणजे आगमनामध्ये जसं तुम्ही मला विचारलं की काय नाविन्य असेल, मग यावर्षी आमची काय थीम आहे, त्या थीमनुसार मग आपण आगमनमध्ये ढोल पथक असणार आहे, मग अजून काही त्यांची वेगवेगळे कलाकृती असतील, म्हणजे ज्या पारंपरिक लेझिम झालं, तुमच्या अशा प्रत्येक कलाकृतींना कसं त्यांना नियोजन करायचं, त्यांना कुठल्या टप्प्याटप्प्यावरती त्यांच्या कला सादर करू शकतात, कशी त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि आमचं आगमन कसं भव्य दिव्य होऊ शकतं, किंवा कुठलाही 5 दिवसातला उत्सव आहे, कुठलाही कार्यक्रम आहे, आज त्या कार्यक्रमाचं नियोजन जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की 7:30च्या आरती 7:30लाच, मग तिथे कोणी येऊन दे, कोणी येऊन दे, कोणी त्याच्यासाठी आम्ही थांबणार नाही. मग कोणी असलं, किती मोठे पाहुणे असतील तर आमच्या पाहुण्यांना आमच्या आरतीसाठी थांबावंच लागेल. मग त्याच्यासाठी तिथे आमचं पहिलं आरती असेल 7:30ला, मग आमचे पाहुणे तिथे दर्शन करतील. त्यामुळे ही आमची परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचंच असं दायित्व असू शकत नाही. जर का एकदा कार्यक्रम ठरला तर तो कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्याचं अधिपत्य हे खापरादेव मंडळाचं असेल. ओके दादा, गेल्या दरवर्षी मी असं बघतो, मंडळ हे फक्त मंडळ नसतात, एक परिवार असतो आणि मंडळ ॲक्टिव्ह असायला पाहिजे. तर आपलं खापरादेव क्रीडा मंडळ हे काय काय कार्यक्रम करत असतात वर्षभरामध्ये? वर्षभरामध्ये आमचा सगळ्यात आवडता सण म्हटलं तर गोविंद आहे आणि मी गोविंदाचा मास्तर आहे. आमच्या खूप इच्छा आहे ह्या उत्सवाला मोठं करण्याचं. अजूनही जसं आम्ही आमचा गणपती, आज आमच्या गणपतीने आमच्या आशीर्वाद ठेवला आणि त्याचा जो उत्सव एवढा मोठा आहे, तसंच आमचा गणपती उत्सव, गोविंदा उत्सव पण आम्हाला मोठा करायचा आहे. फार चांगल्या प्रकारे आमची मुलं, म्हणजे आमच्या खापरादेव मंडळ आहे, ज्या नावाने हे मंडळ आहे आज खापरादेव, त्या खापरादेवची आमच्यावर खरंच खूप कृपा चांगली आहे. त्यामुळे आजही आमची मुलं, मी असं सांगेन की दहीहंडी या स्पर्धेमध्ये आज आम्ही टिकून का आहोत, तर आज आमच्या ह्या खापरादेवाचा आमच्यावर आशीर्वाद आहे. आमची मुलं जिम करत नाहीत, व्यायाम काही करत नसतील, पण एक बोलतात ना इच्छाबळ, इच्छाशक्ती, की आम्हाला हे करायचंच आहे, आम्ही हे करणारच आहोत, आणि मग ते धाडस ते करून ते पूर्ण करतातच. म्हणून आम्ही आज उत्कृष्ट असे 7 थर आम्ही लावतोय आणि आमची एक इच्छा आहे, मनातली खूप इच्छा, म्हणजे ती इच्छा आज तुमच्या या चॅनलवर बोलतोय की आमचा बाप्पाने आमच्या खापरादेव कधी ना कधी ती इच्छा आमची नक्कीच पूर्ण करेल. आम्हाला 8 थर लावायचे आहेत आणि ते चांगल्या प्रकारे 8 थर लावून आम्ही ते उतरवू. तसंच आम्ही लोकांसाठी लोकउपयोगी तुम्ही जर बोलात तर आम्ही आरोग्य शिबिर वगैरे करतो, रक्तदान शिबिर करतो. पुन्हा जे विद्यार्थी आहेत, जे गरजू विद्यार्थी, त्यांच्यासाठी आम्ही डोनेशन, पुन्हा काही संस्था असतात ज्या गरजू संस्था, त्या गरजू संस्थांना आम्ही आमच्यातर्फे काही छोटं मोठं फंडिंग, जे काही आमच्या मंडळाची एवढी मोठी परिस्थिती नाही की आम्ही एक अवार्ड रुपये त्यांना हे देऊ शकतो, पण आम्हाला जी आमच्या कॅपॅसिटी, म्हणजे आमची जी ऐपत आहे त्याप्रमाणे आम्ही नक्कीच त्यांना मदत करत असतो. प्लस तुम्ही विभागात जर बघितलं, करोनाच्या काळामध्ये आम्ही खूप मदत केली लोकांना. गरजू जी आपली इथे परिवार होते त्या परिवारांना आम्ही धान्य वाटप वगैरे असे अनेक कार्यक्रम, म्हणजे ज्या वेळेला काही संकट येईल त्यावेळेला आमच्या परिवारामधील, म्हणजे आमच्या ह्या खापरादेव परिवारामधील पण कुठल्या एका सभासदावर किंवा कोणावर जर काही संकट आलं तर त्याच्या घरावर जे सगळं तर नक्कीच त्याच्या घराला आम्ही खापरादेव मंडळ नक्कीच पाठबळ देत असतो आणि त्याला प्रयत्न करत असतो की त्याला जास्तीत जास्त आमच्याकडनं काय मदत होईल आणि त्या मदतीच्याद्वारे तो कसा त्या संकटातून मुक्त होईल हाच आमचा प्रयत्न करतो. दादा, आत्ताच्या टायमाला म्हणजे लोक जेव्हा आगमनाला जातात हात तर कोण जोडत नाही, सर्वात अगोदर फोटो काढतात आणि त्यामुळे मला असं चांगलं नाही वाटत. मी पण फोटोग्राफी करतो, पण आधी मी पाया पडतो, मग नंतर ते आपण कामं करतो. तर लोक फक्त फोटो काढतात आणि निघून जातात, पाया तर कोण करत नाही. सर, थोडंफार आम्हाला सांगा. नाही, कसं आहे, शेवटी बोलतात ना, बदलता काळ, बदलती दुनिया बोलू शकतो. आजची यंग पिढी आहे की त्यांना असं वाटतं की ट्रेंडिंग म्हणजे मी बाप्पाचा सेल्फी, बाप्पाबरोबर घेतलेला सेल्फी हा माझा 4 लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तिथेच मी बाप्पा. पण त्याच वेळेला मी सर्व यंग पिढीला पण सांगेन किंवा सगळ्यांना सांगेन, खरोखर तुम्ही ज्या वेळेला सेल्फी घेता किंवा तुम्ही बाप्पाबरोबर तुमची ज्या वेळेला फोटो काढायची असेल तेव्हा खरोखर त्याला पहिलं नमन करा. म्हणजे कोणी आहे, आज बऱ्याचशा लोकांबरोबर आपल्याला असं वाटतं की माझं असं असायला पाहिजे. आज या श्रद्धेने ज्या वेळेला आम्ही करतोय किंवा सगळेजण करतात त्यावेळेला ॲटोमॅटिक मला असं वाटतं की आपसुकच आपलं नतमस्तक व्हायला पाहिजे. म्हणजे त्या बाप्पाच्या डोळ्यात बघितलं तर ॲटोमॅटिकली आपण नतमस्तक होऊ असं मला वाटतं. ओके दादा, सर्वात इम्पॉर्टंट, यंदाचा आपला गणपती बाप्पा कोणत्या स्वरूपामध्ये येणार आणि डेकोरेशन थीम काय मेन इम्पॉर्टंट? मी दरवर्षी वेगवेगळे थीम असतात आणि यावर्षी आम्ही आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांचं रूप
म्हणजे यांच्या किल्ल्यांची जी जतन आहे ती जतन लोकांच्या मनात राहावी आणि त्यांचा ठेवा हा सगळ्यांवर उमठावा यासाठी आम्ही ह्यावर्षी प्रयत्न करतोय आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या किल्ल्याची थीम ह्यावर्षी ते ठेवलेली आहे. म्हणजे आज जी किल्ल्यांची अवस्था आपण बघतोय त्याचं जतन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मला वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे उद्दिष्ट होतं, त्यांचं स्वराज्य होतं, ते स्वराज्य आज आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमच्या ह्या डेकोरेशनमध्ये, या देखाव्यातून प्रयत्न करणार आहोत आणि नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये सफल होऊ असं आम्हाला. ओके दादा, यंदाचा डेकोरेशन थीम तर चांगली, पण जे किल्ला बनवत आहेत त्यांचं नाव काय? ह्या वर्षीचे आमचे डेकोरेटर्स आहेत आमचे संदीप जे आमचे मित्रच आहेत आणि वेळोवेळी आमच्यासाठी ते मदत करतात. दरवर्षी जे तुम्ही आमच्या गणपतीला एक तुम्ही जर विशेषता बघितली तर दरवर्षी आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आम्ही दरवर्षी इथे ठेवतो लोकांच्या दर्शनासाठी, की त्यांची जी शिकवण आहे आज महाराष्ट्राला, त्यांनी जे महाराष्ट्रासाठी आपलं आयुष्य इथे दिलेलं आहे त्या आयुष्याची त्यांची आठवण म्हणून आम्ही दरवर्षी आमच्या बाप्पाच्या समोर त्यांची प्रतिमा इथे ठेवतो. ती वेगवेगळ्या स्वरूपातली असते, वेगवेगळ्या त्यांच्या ह्याच्यामध्ये बैठकीमध्ये ती आम्ही इथे ठेवतो आणि ती लोकांसमोर तिचं एक बोलतात ना प्रतीक, त्यांच्याकडे बघितलं तर लोकांचं असं उदय एकदम भरून आलं पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो. सो गाइज, अभी मैं आ गया हूँ लास्ट हमारे पॉडकास्ट में और मैं आपको दादा से कुछ प्रश्न पूछूंगा एक वन वर्ड में. सो दादा उनके आन्सर देंगे. दादा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल मूर्तिकारबद्दल किंवा मंडळाबद्दल. थोडाफार आम्हाला वन वर्डमध्ये किंवा एका शब्दात किंवा एका वाक्यामध्ये दिलं तरी चालेल. आर यू एक्साइटेड? येस एक्झॅक्टली. ओके दादा, वन वर्ड फॉर काळ्या चौकीचा महागणपती. खरोखर अतिशय सुंदर, म्हणजे त्यांचं आगमन म्हणजे त्या ओडिशा गॅपमधून जो गणपती बाप्पा आगमन जातो ते बघण्यासारखं आहे, एकदम नाविन्यपूर्ण. खरं सुद्धा वन वर्ड फॉर चिंचपोकळीचं चिंतामणी. आत्ताचं त्यांचं आगमन खूप आगमनाने एक प्रसिद्धीस आलेलं उत्सव मंडळ. ओके, वन वर्ड फॉर परेलचा राजा. परेलचा राजा त्यांच्या नाविन्यपूर्ण मूर्तीसाठी. वन वर्ड फॉर बॅलेन्सिंग किंग. अरुण दादा दत्ते. एक नंबर परेलचा राजा, एक नंबर परेलचा महाराजा. खरोखर सुंदर त्यांची म्हणजे अरुण दत्तेंना सॅल्यूट असेल त्यावर. वन वर्ड फॉर गोड गणपती. गोड गणपती खरोखर म्हणजे नाजूक बोलतात ना त्याला, सुबक अशी नाजूक मूर्ती. वन वर्ड फॉर प्रथमेश दादा गाडगे. प्रथमेश गाडगे ऑलवेज म्हणजे नवीन मूर्तिकारांमध्ये आलेलं एक नवीन नाव, आमच्याच मंडळाचा एक सभासद आणि खरोखर अतिशय खूप चांगला प्रयत्न करत आहेत. आणि मला वाटतं नवीन येणाऱ्या काळामध्ये मी वन वर्डपेक्षा जास्त बोलतो त्यांच्याबद्दल, कारण मला वाटतं नवीन येणाऱ्या काळामध्ये अतिशय सुंदर मूर्ती बनवू शकतात. ओके, वन वर्ड फॉर आकाशदादा तिरुमल. आकाशदादा तिरुमल ॲक्च्युली मी त्यांना जास्त बघितलं नाही किंवा काय, पण खरोखर अतिशय सुंदर असते. ओके, वन वर्ड फॉर मुंबईचा राजा. मुंबईचा राजा एक नंबर, म्हणजे पहिल्यापासून 22 फुटाची मूर्ती ज्यावेळेला दीनानाथ वेलिंगची मूर्ती साकारत होते, अतिशय नाविन्यपूर्ण वेगवेगळ्या पद्धतीतल्या मूर्ती त्यांनी इथे साकारलेल्या आहेत आणि खरोखरच त्यांनी ती त्यांची नाविन्य राखली. वन वर्ड फॉर लक्ष्मी कॉटेजचं लंबोदर. लक्ष्मी कॉटेजचा लंबोदरला पूर्वी खरंच म्हणजे त्या परेल एरियामध्ये अशी ठराविक गणपती होती, कृष्णनगर, लक्ष्मी कॉटेज, ह्या गणपतींना वेगवेगळी चलचित्र असून तिथे नरेपारचा राजा हे त्यावेळेला चलचित्रासाठी फेमस होते आणि सगळे लहान मुलापासून म्हणजे आम्ही पण लहान असताना त्या गणपतीला खास चलचित्रासाठीच बघायला जायचो. ओके, वन वर्ड फॉर परेलचा विघ्नहर्ता. परेलचा विघ्नहर्ता खरोखर अतिशय चांगला आहे. ओके, वन वर्ड फॉर सिद्धेश दादा दिगोळे. सिद्धेश दादा दिगोळे पण खरोखर अतिशय चांगलं हे आहे त्यांचं, कारण काय मी असं नाही की मी सगळ्याच मूर्तिकारांना जवळून बघितलं नाही किंवा आम्ही अजून गेलो नाही की ते भाद्रपद महिन्यामध्ये सगळ्याच मूर्तिकार आपल्याला बघायला पण भेटत नाही, पण काही आपण चॅनल्सद्वारे किंवा ह्या सोशल मीडियाद्वारे त्यांच्या ज्या कलाकृती बघतो त्या अतिशय सुंदर असतात. ओके, लास्ट बट नॉट द लिस्ट, खापरादेव मागेश्री गणेश. खापरादेव मागेश्री गणेश रमेश लावले, अतिशय सुबक अशी मूर्ती आज त्यांनी घडवलेली आहे आमच्या या बाप्पाची. आणि मला वाटतं वर्षानुवर्ष ते आम्हाला इथून पुढे म्हणजे आज ते आजारी आहेत, पण त्यांनी असं कधीच सांगितलं नाही की मी आजारी आहे तर मी तुमची मूर्ती करणार नाही. त्यांनी आजही आम्हाला ते त्याच पद्धतीने चांगल्या प्रकारे मूर्ती करतात, अतिशय सुबक अशी आमची मूर्ती. आता माझा लास्ट क्वेश्चन आहे, गेल्या वर्षी POP बॅन झाला होता, खूप मोठा मुद्दा झाला होता, सगळ्यांना प्रॉब्लेम झाली, मूर्तिकारांना पण प्रॉब्लेम झाली, वर्कर्स लोकांना प्रॉब्लेम झाली, मंडळांना सुद्धा प्रॉब्लेम झाले. तर आपल्या मंडळाची काय प्लॅनिंग होती? आमच्या मंडळाची प्लॅनिंग म्हणजे आमची मूर्तीच मातीची आहे, त्यामुळे आमच्यासाठी तो हे आमच्याकडे म्हणजे गव्हर्नमेंटने आमच्याकडे विचारणा पण केली होती की तुमची मूर्ती कसली. आम्ही सांगितलं आमची मातीची आहे, तर आम्ही तिथे शिवाजी पार्कला करू शकतो मूर्ती, बोलले तुमची मातीची आहे तर तुम्हाला काय. पण POPवाल्यांसाठी आज या प्रदूषणाचा फटका बसल्यामुळेच त्यांच्यासाठी हे सगळे निर्बंध येत आहेत, पण शेवटी तो निर्णय सरकारच्या ताब्यातला आहे. दादा, लालबाग परेलमधले तर 16 गणपती चांगले गणपती, पण मलण मागे आउट ऑफ लालबाग परेल, घाटकोपर म्हणा
विक्रोली म्हणा किंवा मलाडमध्ये, कांदिवलीमध्ये या एरियामध्ये खूप प्रॉब्लेम झाला होता, विसर्जन करायला भेटला नव्हता. सो तुम्ही थोडाफार बोल. नाही, असं त्यांच्यासाठी म्हणजे विसर्जन करायला भेटलं म्हणजे काय, त्यांच्याकडे तिथे त्यांच्या जवळपास समुद्र नाहीच आहे. तिथे कुठे बघायला त्यांच्यासाठी तलावं, कृत्रिम तलावं हीच नियोजन असतं सरकारचं, की प्रत्येक गणपतीमध्ये आज भाद्रपदमध्ये पण सरकार प्रत्येक BMCला म्हणजे जे वॉर्ड वाईज ते लोक तिथे विसर्जन करतात आणि मग त्यांना ती व्यवस्था करून देतात. त्यामुळे थोडेफार तर हे प्रॉब्लेम तर होऊ शकतात, कारण का तिथे बाकीचे सगळे मोठे मोठे गणपती तर तुम्हाला समुद्रावरच विसर्जन करावे लागते. ओके. सो गाइज, ये था खापरादेव मागे श्री गणेश के पदाधिकारी का मत. और दादा, कसं वाटलं तुम्हाला? अतिशय सुंदर, चांगलं, म्हणजे पहिल्यांदाच अशी मोठी मुलाखत दिल्यासारखं मला वाटते की जास्त मुलाखत बोलू शकतो मी, निवेदन करू शकतो, चांगलं बोलू शकतो, मला असं वाटतंय. पण मला माहित नाही की पहिल्यांदाच ही मुलाखत देतोय, कशी झाली की तुम्ही. तर बाकी ऐसी और वीडियोस देखने के लिए फॉलो जरूर कीजिए और हम ट्राई करेंगे हमारा नेक्स्ट मंडल कौन सा होगा. और बाकी ऐसे और वीडियोस देखने के लिए फॉलो करिए. जय गणेश दादा. जय गणेश.